मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांचा मुंबईमध्ये मेळावा घेतला आणि या मेळाव्यातून बोलताना त्यांनी भाजपवरती जोरदार टीका केलेली आहे। त्यासोबतच राज्यातील नेत्यांवरती आरोप झाल्यानंतर भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडली सुद्धा त्यांनी मांडली। केवळ एवढंच नाही तर राज ठाकरे वारंवार भूमिका बदलत असतात अशी टीका नेहमी केली जाते। त्याच टीकेची स्वतः राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकारी मेळाव्यामध्ये चिरफाड केली। आपला मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी भाजपनं वारंवार बदललेल्या भूमिकांचे दाखले सुद्धा दिले। थेट जनसंघापासून आताच्या भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षामध्ये घेण्यापर्यंतची अनेक उदाहरणं राज ठाकरे यांनी दिली। पण विधानसभेमध्ये राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। आता पक्षाला मजबूत करणार असं सांगितलं, पण पालिकेमध्ये युती की स्वबळाचा नारा याविषयी मात्र त्यांनी अजून भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। आणि हिंदुत्व या विषयावरती आजपर्यंत जे जनसंघाने ज्या गोष्टी केल्या, 80 साली ज्याला भारतीय जनता पक्ष म्हणून जेव्हा झाला, भारतीय जनता पार्टी म्हणून जेव्हा झाली, त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी त्याचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी संपूर्णपणे पक्षाची भूमिका बदलली आणि गांधीवादी समाजवाद यापुढे आम्ही पाळू ही भूमिका घेतली, गांधीवादी समाजवाद। आता ह्याच दरम्यान 77ला निवडणूक झाली, 78ला परत एक निवडणूक झाली, त्याच्यामध्ये शरद पवारांचं पुलोद आलं। शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि ज्या वेळेला शरद पवारांनी ज्या वेळेला पुलोद स्थापन केली त्यावेळेला हाच जनसंघ, त्यावेळेला भारतीय जनता पार्टी झालेली नव्हती, हा जनसंघ पुलोदमध्ये शरद पवारांबरोबर होता। 86ला पहिल्यांदा पार्ल्याची निवडणूक झाली आणि या देशातली पहिली निवडणूक जी हिंदुत्वावरती जिंकली गेली, ज्याच्यातनं अटल बिहारी वाजपेयींना बाजूला केलं आणि परत भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाचा नारा सुरू केला। त्यांच्या लक्षात आलं हिंदू म्हणून मतदान करायला लागला। शिवसेनेचा ज्यावेळेला जन्म झाला 1966 साली, त्याच्यानंतर पहिली जी निवडणूक लढवली ती प्रजा समाजवादी पक्षाबरोबर लढवली। त्या निवडणुकीनंतर मुस्लिम लीग बरोबर युती पण केली होती। त्याच्यानंतर 77-75ला काँग्रेसला पाठिंबाही दिला होता, 80 साली युती पण केली होती, नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर। त्या वेळेची जी काय परिस्थिती असेल त्याप्रमाणे विरोधी पक्ष कोण निर्णय घेत असतात, यांनी घेतले असेल, त्या वेळेला परिस्थिती बदलली असेल, पण त्यांची ती बदललेली परिस्थिती साला हे ह्यांचं बरं आहे, ह्यांनी केलं की प्रेम, आम्ही केला की बलात्कार। ला परत शरद पवार मुख्यमंत्री झाले, मग 95ला परत भारतीय जनता पक्ष शिवसेना युती झाली, युतीतलं सरकार आलं। 99ला परत तीच काँग्रेस सोडून शरद पवार बाहेर पडले आणि 99चे रिझल्ट लागल्यावरती 2 महिन्यात एक दीड महिन्यामध्ये शरद पवार त्यांची काय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस परत युती झाली। ज्या काँग्रेसला शिव्या घालून ते बाहेर पडले होते त्यांच्याच बरोबर दीड महिन्यात युती झाली। हे मी तुम्हाला का सांगतोय? या सगळ्यांनी आपापसात प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी आपापल्या भूमिका बदलल्या। इथे मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका बदलली हो? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।